नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. वायबी सेंटरमध्ये ही भेट होणार आहे. जितेंद्र आव्हाड सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. ही आताची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतो आहोत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरमध्ये गेलेले आहेत. सोबतच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर, सद्यस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र आताची ही सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतो आहोत. शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा होतीये. वळसे पाटील पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून गेलेले आहेत. आव्हाड सुद्धा पवारांची भेट घेणार असल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची अपडेट? नक्कीच, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी केंद्रीय खास करून गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भेटत आहे. याआधी सुनील तटकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील हे भेट घेणार आहेत. आणि या भेटीमध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ची एकंदरीत जे सरकारमधली भूमिका आहे त्यावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु काल ज्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाड्यांच्या शर्तीमध्ये ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांचे गुन्हे मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून जे घोषणा केली होती त्यावरही कदाचित चर्चा होऊ शकते. एकंदरीत यावर चर्चा होण्याची शक्यता जास्त आहे. तर दुसरीकडे आज ज्याप्रमाणे शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे की आमदारांना घराची गरज नाही, त्यावर कदाचित जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत चर्चा करू शकते. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की आमदारांना घर देण्यात येणार आहे, त्याच अनुषंगाने या यामध्ये चर्चा होऊ शकते. आणि एकंदरीत गृह निर्माण खात्याकडून जी एकंदरीत आमदारांना घर देण्याची जी घोषणा करण्यात आली होती त्या दृष्टिकोनातून काही चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. परंतु हे दोन बडे नेते आज शरद पवार यांची भेट घेत आहे आणि या भेटी दरम्यान काय नेमकं बाहेर येतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु ह्या ज्या दोन भेटी आहेत त्या दोन फार बड्या नेत्यांच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या ह्या भेटी मानल्या जात आहेत. बिलकुल विनोद, आणि यासोबतच इतरही काही मुद्दे आहेत का ज्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल? खास करून महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांमध्ये फारसं काही आलबेल नाही अशा सातत्यानं घटना चर्चेला जात आहेत, त्या अनुषंगानं बोललं जात आहे. याबद्दल काही चर्चा होऊ शकेल असं वाटतंय? तशी शक्यता आहे? नक्की ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचं सरकार आहेत आणि तीन पक्षांचं सरकार कशा प्रकारे चालेल या दृष्टिकोनातून ही पक्षांमध्ये चर्चा केली जाते. आणि शरद पवार जे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि सरकारमधील जे कामकाज आहे त्या गोष्टींचा संपूर्ण आढावा शरद पवार वेळोवेळी घेतो. याच महत्त्वाचे मुद्दे 2-3 आहे यामध्ये की आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे बैलगाडी शर्तीवर अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत घर देण्याचं जी घोषणा केली आहे त्याही गोष्टीवर या ठिकाणी चर्चा होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकंदरीत तयारी कशा प्रकारे करायची या दृष्टिकोनातूनही चर्चा होऊ शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि खास करून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नवाब मलिक यांचं खातं आलं आहे आणि त्या खात्याची एकंदरीत माहिती देण्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांची भेट घेणार आहे असंही बोललं जात आहे. तर एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जी जबाबदारी वाढवली आहे त्याही दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा केली जाऊ शकते. परंतु महाविकास आघाडी सरकारमधलं कुठल्या प्रकारचा तणाव होणार नाही या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. राज्यावर विजेचं संकट असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मान्य केलेलं आहे.
वीज निर्मिती केंद्रांमध्ये अपुरा कोळशाचा साठा असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। नाशिक केंद्र बंद असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे राज्यावर विजेचं संकट आहे। ऐन उन्हाळ्यात हे संकट गडद होताना दिसतंय। अपुऱ्या कोळशाचा जो साठा आहे त्यामुळे वीज निर्मितीला मोठा फटका बसणार असल्याचं स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलंय। वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे आणि आपल्या विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। एक लहरेचा नाशिकचे 2 प्लांट आता बंद झालेत आणि त्याच्यामुळं नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती, परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत। कोळशाचं मोठं संकट आमच्या पुढे उभं ठाकलेलं आहे। तर आपण पाहिलं, विजेचं संकट आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे असं स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं की नेमकं ऊर्जा मंत्री नितीन राऊत काय म्हणाले ते। नितीन राऊत यांच्या मते हे संकट आणखी गडद होऊ शकेल येत्या काळात। नाशिकमधलं वीज केंद्र बंद आहे। अपुऱ्या कोळशाच्या साठ्यामुळे वीज निर्मितीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये विजेचं हे संकट आता आणखी गंभीर होतंय की काय अशी शक्यता व्यक्त होतीये। त्यातच राज्यात परीक्षांचा काळ सुरू आहे, सोबतच शेतकऱ्यांनी पिकं लावलेली आहेत। वीज निर्मितीचं संकट जर गडद झालं तर या दोन्ही घटकांना याचा मोठा फटका बसू शकेल। आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातले विद्युत विभागातले कर्मचारी संपावर गेलेत। राज्यातल्या 39 संघटना सुद्धा या संपात सहभागी झालेल्या आहेत। भंडाऱ्यातील राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयासमोर MSEBीचे कर्मचारी आंदोलनासाठी बसलेत। यात मोठ्या संख्येने विद्युत विभागातले कर्मचारी सहभागी झालेत। ठिकाणी लादलेला संप म्हणण्यास काही हरकत नाही, कारण की या संपाच्या पूर्वकल्पना, पूर्वसूचना शासनाला मागील 1 महिन्याच्या पूर्वी दिलेल्या होत्या, पण शासनानं कुठल्याही पद्धतीचं या तडजोड किंवा त्याच्यावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न संघटनांसोबत केलेला नाही। आणि आमच्या संपामध्ये महत्त्वाची मुख्य मागणी आहे की खाजगीकरण, त्याच्यामध्ये महावितरण, महाजनको, महाट्रान्सको तिन्ही कंपन्या आहे, तिन्ही कंपन्यांचे खाजगीकरण करू नये। आज आम्ही इथे सर्व कर्मचारी, अभियंते व अधिकारी सर्व एक संपाच्या नावाखाली इथे जमलेलो आहोत, पण हा संप नसून ही जनतेच्या हितासाठी आम्ही केलेली ही लढाई आहे। भविष्यात जनतेला कुठलाही त्रास होऊ नये, या प्रायव्हेटायझेशनचा जो घाट घातलेला आहे केंद्र शासन किंवा राज्य शासनाने, यामुळे जनतेला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आज आम्ही हे आमचं कर्तव्य समजत आम्ही सर्वांनी हा संप इथे आयोजित केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवणसह दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वराचंही दर्शन घेतलं। यावेळेला कुणकेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केलाय। यामुळे कुणकेश्वर या धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास व्हायला मदतच होणार आहे। यावेळेला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक उपस्थित होते। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत। यावेळेला आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गात कुणकेश्वराचं दर्शन घेतलंय। पुढची बातमी जळगावमधली आहे। जळगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। मनस्थिती ठीक नसल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सुसाईड नोटमध्ये या एसटी कर्मचाऱ्यानं नमूद केलंय। आत्महत्या केलेले कर्मचारी शिवाजी पाटील यावल आगारात चालक पदावर कार्यरत होते। जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यानं केलेली ही आतापर्यंतची 3री आत्महत्या आहे। गेल्या 6 महिन्यापासून या एसटीच्या संपापासून तणावातच होता। 2-3 दिवस माझ्याकडे आता जरा रिलॅक्सेशनसाठी आलेला होता।
आर्थिक तणावात असल्या कारणाने एस टीचे पगार वगैरे नसल्यामुळे त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं आहे. आज जी दुर्दैवी घटना घडली आहे, ह्या घटनेचं आणि या सरकारचा आम्ही सर्व कर्मचारी मिळून या ठाकरे सरकाराचा, अजित पवारांचा निषेध नोंदवतो. आमच्या या बंधूंनी आज जे टोकाचं पाऊल उचललं, याला जबाबदार अजित पवार, याला जबाबदार उद्धव ठाकरे, याला जबाबदार काँग्रेस पार्टी. मित्राचं लग्न हा खरं तर आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे नवरदेवाचे मित्र लग्नात बेधुंद होऊन नाचत असतात. मात्र अशाच एका लग्नात बेधुंद नाचल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय. बीडमधल्या माजलगाव तालुक्यातल्या शिंदेवाडीमध्ये वैभव राऊत हा वरातीत मनमुराद नाचला. लग्नस्थळी आल्यावर त्यानं खुर्चीवर बसून पाणी प्यायलं. त्यानंतर लगेचच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं तो खाली कोसळला. वैभवला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. मात्र तिथं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी विजयी जल्लोष केलाय. 2019 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी भावी फौजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ढोल ताशावर ठेका धरत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. पदाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अक्षरशः गुलालाची उधळण केली गेली आणि ढोल ताशाच्या गजरावर त्यांनी नाचही केला. जिद्द आणि चिकाटी असली की माणूस आपलं ध्येय नक्कीच गाठतो आणि याचं उदाहरण पाहायला मिळालं ते भंडाऱ्याच्या लहानशा नेरी गावातल्या जयंत कारेमोरे या तरुणाच्या रूपानं. MPSC गाजवून RTO ऑफिसर झालेल्या पोराला पाहून शेतकरी मायबापाच्या डोळ्यातनं सुद्धा घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन केवळ आपल्या मेरिटच्या जीवावर शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी बापाचं स्वप्न साकार केलंय. जिद्दीला प्रयत्नांची साथ मिळाली की यश मिळतं हे नेरीच्या जयंत कारेमोरेनं सिद्ध केलंय. आई वडिलांनी शिक्षणासाठी काढलेलं कर्जाचं चीज या पोरानं करून दाखवलंय. नुकत्याच झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत जयंतनं 24वा क्रमांक मिळवत OBC प्रवर्गातून 3रा क्रमांक मिळवलाय. वडिलांनी भंडाऱ्याच्या समाज कल्याण ऑफिसमधून एज्युकेशन लोन काढला. आता पण ते पैसे आम्ही पूर्ण फेडलेले नाही आहेत, ते बाकीच आहेत. त्यामुळे माझ्या मनात जिद्द होती की आपण काहीतरी करून दाखवावे आणि घरच्यांकडून भेटलेला हा मोटिवेशन, त्याच्यामुळेच मी आज या परीक्षेत विदर्भातून पहिला आणि राज्यातून 24वा तसेच OBC प्रवर्गातून 3रा आलेला आहे. जयंतच्या या यशामध्ये त्याच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षणासाठी शेत आणि घर विकावं लागलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र सोडायचे नाहीत असा धीर त्याला वडिलांनी दिला. तर आईनं शिक्षणासाठी गटातून पैसे उभे केले होते. एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षा शिकवणी करता मोठ्या बहिणीने लाख रुपयांची मदत केली. तरीही पैसे अपुरे पडल्यानं जयंतनं घरीच अभ्यास करून दैदिप्यमान यश मिळवलं. मुलगा RTO ऑफिसर झाला. आम्हाला इतका आनंद झाला आहे का ज्याची काय हद नाही. परंतु त्या आनंदासाठी आम्ही एवढा काही परिश्रम घेतलं की ते आम्हाला सांगताना रड येते. असं आहे, अति आनंद झाला. नोकरीवाले मिळाले त्याच्याप्रमाणे आम्हाला वागावं लागले, पण आम्ही दुसऱ्याला पैसे मागत होते ते देत नव्हते. इकडून तिकडून आणून आम्ही मुलीचे लग्न केला. मुलाच्या शिक्षणाला पण भरपूर पैसा लागत होता, पण कोणी द्यायला नाही. मी गटातून पैसे काढू. परीक्षा कालावधी दरम्यान जयंतची तब्येत अनेकदा बिघडली. अशा संकटाच्या काळात माजी सरपंच आनंद मलेवार,
की त्याच्यासाठी देवदूतासारखे धावून आले। शेतकरी पित्याची आपल्या मुलानं साहेब व्हावं ही इच्छा जयंतनं अनेक अडचणींवर मात करत पूर्ण केली आहे। नेरीसारख्या लहानशा गावातनं मोठा झालेल्या जयंतवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। निहल पुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण बघणार आहोत। नाना पटोले यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधानांबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी हे वक्तव्य आता केलेलं आहे। दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे। या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने आता गृहमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन देखील दिलेलं आहे। ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। पंतप्रधान मोदींबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेली आहे, त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी लोढांनी पत्राद्वारे केलेली होती। त्यामुळे आता नाना पटोलेंवर कारवाई केली जाईल असं दिलीप वळसे पाटील यांनी आश्वासन देताना म्हटलेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, नक्कीच म्हणजे की काही वर्षापूर्वी जर का आपण बघितलं तर एक पुस्तक आलं होतं चाळ नावाची वाचाळ वस्ती। तर अशा प्रकारचे सातत्याने वक्तव्य नाना पटोले यांच्याकडनं केले जात आहे। खरं तर काँग्रेस या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदावर असलेली व्यक्ती जर सातत्यानं कोणतेही वक्तव्य करत असेल तर ते जिव्हारी लागतातच। आणि अर्थातच भारतीय जनता पक्षानं यंदा आक्रमक भूमिका घेतली आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली। वळसे पाटलांनी सुद्धा त्यांच्या सगळ्याच वक्तव्यांचा अभ्यास करणार, आणखी त्यांच्यावर नक्की कारवाई करणार अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानं हे प्रकरण अत्यंत गंभीर मोडवर येऊन ठेपलेलं आहे। आता यशवंतराव चव्हाण सेंटरला सुद्धा गृह खात्याची एक तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। शरद पवार आहेत, त्याबरोबर दिलीप वळसे पाटील दाखल झाले, गृह सचिव आनंद लिमये सुद्धा दाखल झाले आणि आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे सुद्धा दाखल झाल्यानं नेमकं या विषयामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण नाना पटोले यांच्यावर कारवाई अशा प्रकारचं दिलीप वळसे पाटील यांनी दिलेलं आश्वासन हे बोलकं मानलं जातं। प्रशांत, पण सत्तेत सहभागी आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले, दिलीप वळसे पाटील आता कारवाईच्या एकंदरीतच गोष्टीचं आश्वासन देत आहेत, यामुळे कुरबुरी वाढतील असं वाटत नाही का? नक्कीच आपल्याला तीन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की गेल्या काही दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अनेक वेगळ्या कारणांनी ढळून निघालेलं आहे। जी भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणाकडनं वापरली जाते ती कुठे शोभनीय नाहीये। आणि त्यातल्या त्यात नाना पटोले यांच्याकडनं ज्या प्रकारचे वक्तव्य सातत्याने केले जातात, महाविकास आघाडी सत्तेमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि त्याचबरोबर शिवसेना सुद्धा आहे। आणि याचमुळे जर का नाना पटोलेंवर कारवाई करायचं आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी खरोखर पाळलं, त्यांनी जरी म्हटलं असेल की त्यांचे सगळे वक्तव्य तपासू आणि नक्की कारवाई करू आणि नक्की त्यांना जर का क्लीन चिट दिली तर पुन्हा वाद आहेत, आणि जर का कारवाई केली तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सगळंच काही व्यवस्थित आहे असं नक्कीच म्हणता येणार नाही। किंवा नाना पटोले यांना सुद्धा काँग्रेसच्या किंवा जी माहिती आपल्याला समजते त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय बैठकीमध्ये सुद्धा नाना पटोलेंच्या वक्तव्यांबद्दल गांभीर्यानं बोललं जाणार आहे ही सुद्धा आपल्याला माहिती समजते आहे। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कोणत्या पक्षाचे नसतात, त्यामुळे पंतप्रधानांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे कोणालाही शोभत नाही। अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी केलं होतं, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। आणि याचमुळे नाना पटोले यांच्यावर जर का कारवाई खरोखर केली गेली, त्यांना समजपत्र जरी दिलं गेलं तरीही महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढू शकतो असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। प्रशांत, या महत्त्वाच्या बातमी संदर्भात किंवा या एकंदरीतच कारवाईचं जे आश्वासन दिले गृहमंत्र्यांनी त्या संदर्भात शिवसेनेची किंवा काँग्रेसची काही भूमिका समोर आलेली आहे का? त्याबद्दल काही वक्तव्य नेत्यांकडनं केली गेली आहेत का? आता काँग्रेसची भूमिका, कारण दिलीप वळसे पाटलांनी थोड्या वेळापूर्वीच भाजपच्या शिष्टमंडळाला ज्या प्रकारे दिलंय आश्वासन आणि ज्यावेळेस ते खरोखर या पद्धतीच्या कारवाईचे संकेत देत आहे, यामुळे काँग्रेसकडनं प्रतिक्रिया येणं हे नक्कीच अपेक्षित आहे। पण अद्यापर्यंत काँग्रेसकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये, त्यामुळे आळीमिळी गुपचिळी अशा प्रकारचं धोरण त्यांनी स्वीकारलंय का हा प्रश्न महत्वाचा आला आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे। पिस्तूल आणि काडतूस विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दिल्लीतून फरार झालेले आरोपी नाशिकमध्ये वास्तव्याला होते। गेल्या महिन्यात टेकचंद खेरी आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झालेला होता। त्यानंतर फरार झालेल्या या दोघांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे।
याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, दिल्लीतल्या 2 आरोपींना नाशिकमध्ये आता पकडलं गेलंय। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? नाशिक पोलीस गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या ओझर परिसरामध्ये तळ ठोकून होते आणि त्यांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, ज्यामध्ये टेकचंद खीरी हा 30 वर्षीय इसम आहे आणि ध्यानचंद डीलर 25 वर्षीय हा संशयित आरोपी आहे। 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात दिले आहे। दिल्ली आणि परिसरामध्ये बंदूक आणि काडतूस विक्री करणारी ही टोळी होती आणि या टोळीकडनं देशभरामध्ये हे रॅकेट चालवलं जात होतं। अशा प्रकारचा संशय दिल्ली पोलिसांना होता। यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडे जी नावं समोर आली त्यामध्ये ही 2 नावं होती। मात्र हे 2 आरोपी नाशिकमध्ये आश्रयाला होते त्यांच्या एका मित्राकडे। काल सायंकाळी दिल्ली पोलिसांची टीम ओझर परिसरामध्ये आली। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं या 2 जणांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज त्यांना न्यायालयात हजर केलं। न्यायालयात हजर केल्यानंतर या 2ही आरोपींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि दिल्लीकडे रवाना केलेलं आहे। यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात रॅकेट जे आहे, पिस्तूल आणि काडतूस विक्री करणारं रॅकेट जे आहे ते उघड होऊ शकतं असा दावा दिल्ली पोलिसांचा आहे आणि त्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नाशिकमध्ये दिल्ली पोलीस आजही दाखल झालेला आहे। आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळतात का याचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जातोय। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी मुंबईतली आहे। मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रेयसीनं लग्नाला नकार दिल्यानं संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीच्या 7 महिन्याच्या भावाचं अपहरण करून त्याची हत्या केली आहे। आरोपी कन्नम मुथुस्वामी यानं प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाला पाण्याच्या टाकीत टाकून त्याची हत्या केली आहे। 26 मार्चला 7 महिन्यांच्या या चिमुरड्याचं अपहरण झालेलं होतं। पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही सगळी धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे। आरोपी हा आरे कॉलनीमध्ये राहतो, तर मुलीचं कुटुंब हे फुटपाथवर राहतं। पोलिसांच्या तपासादरम्यान या माथेफिरू प्रियकरानं हे सगळं कृत्य केल्याचं उघडकीला आलं होतं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मुंबई हायकोर्टात याचिका त्यांनी दाखल केलेली आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे। सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला होता। उद्या दरेकर यांची अटक न करण्याची मुदत संपतीये। या अनुषंगानं त्यांच्या वकिलांनी आज हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीनचा अर्ज रिजेक्ट केलेला आणि ट्यूजडेपर्यंत आम्हाला प्रोटेक्शन दिलेलं, त्याप्रमाणे आज आम्ही हायकोर्टात फाईल केलं आहे। नंबर्ड आणि उद्या हिअरिंगसाठी ठेवलं गेलं आहे। ABI प्रोटेक्शन पाहिजे, FIR आहे ते बेसलेस आहे, एलिगेशन्स आहेत त्यात ज्युडिशियल इंटरव्हेन्शनची गरज नाही, त्याप्रमाणे कोर्टाने आम्हाला प्रोटेक्ट केलं पाहिजे। आणखीन एका ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा संध्याकाळच्या बातम्या। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। महाविकास आघाडीच्या 2 मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आर्म्स ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल झालाय। वांद्रे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। शनिवारी एक कार्यक्रम झालेला होता आणि या कार्यक्रमानंतर आता हे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अजित, आर्म्स ॲक्टनुसार हे गुन्हे दाखल झालेत, काय नेमकी याची पार्श्वभूमी आहे? कार्यक्रम नेमका कशा संदर्भातला होता? सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? या शनिवारी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचा एक कार्यक्रम होता, बांद्रा इथं कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये इम्रान प्रतापगडी हे जे अल्पसंख्याक राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये मंत्री वर्षा गायकवाड असतील, असलम शेख असतील, यासोबतच इतर अनेक काँग्रेसचे मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। या दरम्यान वर्षा गायकवाड मंत्री, त्याच पद्धतीने असलम शेख आणि इम्रान प्रतापगडी या तिघांनाही त्या ठिकाणी तलवार गिफ्ट करण्यात आली होती। त्यांना ती भेट म्हणून दिली होती आणि ती सर्वांसमोर त्यांनी उपस्थित होती। याच कारणास्तव खरं तर मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या कृत्यांना बंदी आहे, तो कायद्याने गुन्हा मानला जातो। 4 चौघामध्ये अशा पद्धतीने तलवार नाचवणं किंवा उपसणं। तर याच पार्श्वभूमीवरती भाजपचे जे मोहित कंबोज आहेत म्हणजे मोहित भारतीय यांनी एक ट्विट केलं होतं की माझ्यावरती जेव्हा उत्तर प्रदेश निवडणुका झाल्या होत्या
त्यांना जो निकाल लागला होता त्या निकालानंतर मोहित भारती यांनी तलवार उपसली होती, तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता भर कार्यक्रमामध्ये दोन्ही मंत्र्यांनी तलवार उपसलेली आहे. तर हे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि कार्यक्रमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. असं असताना आता मुंबई पोलीस या दोन मंत्र्यांवरती गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवणार का? यानंतर त्यांना गुन्हा दाखल करण्यास यावे असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज मुंबईच्या बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे त्यांनी या दोन्ही मंत्र्यांवरती आणि त्याच पद्धतीनं इम्रान प्रतापगडी या व्यक्तीवरती देखील गुन्हा दाखल केलेला आहे. आर्म्स ऍक्ट नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता पुढे नेमके पोलीस काय कारवाई करतात ते पाहावं लागेल. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ज्योतिबाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्योतिबाची यात्रा यंदाच्या वर्षी पूर्ण क्षमतेनं होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेली आहे. 16 एप्रिलला ज्योतिबाची यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी 10 लाख भाविक हजर राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. ज्योतिबाच्या भाविकांसाठी आनंदाची ही बातमी आहे. 16 एप्रिलला ज्योतिबाची यात्रा सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी ज्योतिबाची यात्रा पूर्ण क्षमतेनं होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेली आहे. यंदाच्या वर्षी 10 लाख भाविक यात्रेसाठी हजर असतील अशी शक्यता वर्तवली गेली आहे. त्या संदर्भातली माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेली आहे. कोरोना काळामुळे ज्योतिबाची जी यात्रा आहे ती पूर्ण क्षमतेनं होऊ शकलेली नव्हती. मात्र आता हळूहळू परिस्थिती सामान्य होत चाललेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतोय. या अनुषंगानं आता नियम देखील शिथिल केले गेलेले आहेत. त्यामुळं ज्योतिबाची यात्रा जी 16 एप्रिलला होणार आहे त्या यात्रेसाठी मोठी गर्दी होईल भाविकांची असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यावर्षी 16 एप्रिलला होणारी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न होणार आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून ही यात्रा होऊ शकलेली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षी यात्रा पूर्ण क्षमतेनं होणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. पालकमंत्री सतेज पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. त्याने आत्ताच आढावा बैठक घेतली आणि ही यात्रा पूर्ण क्षमतेने होणार अशी घोषणा केली. काय सांगाल, 2 वर्षानंतर ही यात्रा होती, कसं नियोजन असणार? नाही, प्रचंड असं समाधानाचं वातावरण भाविकांच्या मध्ये आहे. 2 वर्ष कोविडमुळे ज्योतिबाचं दर्शन झालं नव्हतं आणि दरवर्षी किमान 8 लाख लोक मुख्य यात्रेला येत असतात आणि यावर्षी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे की त्यात आकडा वाढेल, कारण की बॅकलॉग म्हणजे 2 वर्ष न आल्यामुळं जास्ती लोक येतील. परंतु पूर्ण तयारी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर 2 वर्षानंतर ही यात्रा होते, त्यामुळं नियोजनावरती ताण सुद्धा येणार आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न असणार आहेत? नाही, नियोजन दरवर्षीच आपण करत असतो, परंतु यावेळी थोड्या जास्त प्रिकॉशन्स आपण घेतोय. जास्तीची लोक येतील अशी अपेक्षा गृहीत धरून आपण इतर सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीनं असेल किंवा इथं ST बसेसची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, किंबहुना इथं लावणारे स्टॉल्स हे FSSAIचे लायसन्स घेतलेले असतील, अशा सगळ्या नियमाचं पालन करून ही यात्रा आपण संपन्न. कोविडचे कुठले निर्बंध असणार आहेत त्याला? नाही, इथं जे स्टॉल्स लावणार आहेत किंवा इथं जी व्यवस्था करायला जी लोक असणार आहेत त्यांचा मात्र 2 डोस पूर्ण झाला पाहिजे अशी आमची आट असणार आहे. कारण की अनेक लोक परगावावरून बाहेरून इथं स्टॉल लावण्यासाठी येतात, तर त्यांनी पूर्व परवानगी घेतातच. ते ग्रामपंचायत किंवा देवस्थानचं पावती काढून ते पैसे भरून येतात. तर त्यावेळी मात्र 2 डोस तिथं बसणारे लोक असतील त्यांना 2 डोस आपण कंपल्सरी त्या ठिकाणी केलेले. भाविकांना कुठली आट तशी नाही. सध्या STचा संप सुरू आहे, भाविक परगावाहून मोठ्या संख्येने येतात. त्यावेळी जर संपाची स्थिती असेल तर नियोजन कसं असणार? नाही, आता ऑलरेडी काही STचे कर्मचारी कामावर आहेत आणि म्हणून या जिल्ह्यातल्या सगळ्या ST कर्मचाऱ्यांचं नियोजन करून दरवर्षी साधारणपणे 150 बसेस आपल्या असतात, त्याच्यात आता वाढ करून एक 25 बसेस जास्त आणि ह्या डेपोतून नाही मिळाल्या तर सातारा किंवा सांगलीकडून देखील आम्ही ST घेण्याची व्यवस्था करू. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, ज्योतिबा, कोल्हापूर. नशा करण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले जातात. मग ते खोकल्याचं औषध असो, बाम असो किंवा व्हाईटनर असो, कोण नेमकी कशाची नशा करेल याचा अंदाज लावणं अशक्यच आहे. औरंगाबादमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आलेला आहे. औरंगाबादमधल्या नशेबाज तरुणाईनं नशेसाठी अत्यंत घातक
आणि भयंकर असा मार्ग शोधलाय आणि तो आहे मनोरुग्णांवर उपचारासाठी असणाऱ्या एका गोळीचा. नशेसाठी मनोरुग्णांच्या औषधाचा सुरू असलेला हा काळा बाजार न्यूज 18च्या कॅमेऱ्यात कैद झालाय. नशेची सवय लागली की नशेखोर व्यक्ती कुठल्याही थराला जाते. आजची मॉडर्न तरुणाई तर ड्रग्जला अभिमानच समजते. मागचा पुढचा कसलाही विचार न करता अंमली पदार्थांच्या आहारी जाणारे तरुण आजकाल दिसतात. आणि मग नशा करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. असाच काहीसा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये सध्या सर्रासपणे पाहायला मिळतोय. नशेखोर तरुणांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळणाऱ्या मनोरुग्णांच्या गोळ्यांचा सध्या नशेसाठी वापर सुरू केलाय. नशेबाज तरुण मनोरुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नास्ट्रोसन 10 या गोळीचा नशा करण्यासाठी सर्रास वापर करतायत. हमारा बहुत घर का एकदम खरीदता है, उसने दे दिया तो दे दिया. वो भी बोल के बोली ना भाई कुछ हुआ तो मेरा नाम नहीं बना. क्या क्या गोली में हुआ ऐसा नशा होता है उससे. वो नींद की जब डॉक्टर प्रिस्क्राइब करी भी ना, हमको भी रोल नहीं है ना वो प्रिस्क्रिप्शन देके. अगर कभी तुमको वो डोज तुमको कितने mg की सूट होंगे डॉक्टर इस हिसाब से लेता. 10 बोले ना नाइट्रोसन 10. नाइट्रोसन का तो हम माल रखते थे. मग झोपेची कोणती बी गोळी द्या ना यार, झोप नाही येते मला रात्री. देताच येत नाही कोणती आहे आमच्याकडे, नाही असं नाही. नायट्रोसिन आम्ही ठेवत नाही, लागली तुम्हाला अवेलेबल करून देऊ, पण त्याला डॉक्टरची चिठ्ठी लागते, असं देताच येत नाही. नायट्रोसन 10 ही टॅबलेट जे मनोरुग्ण अवस्थेत आहेत किंवा हिंसक होतात त्यांना मानसिक स्थैर्य देण्यासाठी दिली जाते. तसं पाहिलं तर ही टॅबलेट अतिशय घातक आहे, कारण नायट्रोसन 10 या गोळीचं सेवन केल्यानंतर रुग्णाला सलग 18 ते 24 तास झोप लागते. त्यामुळे ही गोळी मनोरोग तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिकलमधून दिली जात नाही. पण औरंगाबादच्या नशेखोर तरुणांना ही घातक गोळी अतिशय सहजपणे उपलब्ध होते आणि यामुळेच यंत्रणेवरतीच प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पुढच्या रिपोर्टमध्ये पाहूयात नशेबाजांना कशा प्रकारे सहजपणे नायट्रोसन 10 गोळी उपलब्ध होते ते. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागानं विदर्भातील 2.5 लाख वर्षांपूर्वीच्या इतिहासापासून ते आधुनिक इतिहासाचा आता उलगडा केलेला आहे. या संशोधनात विद्यापीठाला जागतिक दर्जाचे पुरातत्व अवशेष सापडलेले आहेत. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. हे नागपूरच्या नागमध्ये सापडलेलं 2.5 लाख वर्षांपूर्वीचं मेमद म्हणजेच हत्तीच्या पूर्वजांचं जीवाश्मय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या उत्खननात ते सापडले. त्यामुळे 2.5 लाख वर्षांपूर्वी विदर्भ आणि मध्य भारतामध्ये मेमद सारखे मोठे प्राणी अस्तित्वात असल्याचं स्पष्ट झालं. अगर देखा जाए तो वो प्री हिस्ट्री जो है उससे पहले के है, क्योंकि जीवाश्म जो है प्री हिस्ट्री तब शुरू होता है जब आदमी आया, है ना. आदमी आया उसके बाद से उसकी जो सांस्कृतिक अवशेष है उससे पहले के जीवाश्म है वो. सो नाग नदी का जीवाश्म जो है और पुराने हैं, उससे पुराने. 1955 मध्ये विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाची स्थापना झाली. तेव्हापासूनच या विभागानं देशात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केलं. या विभागानं 1975 ते 1977 दरम्यान माढळ इथं केलेल्या संशोधनात मानाचा तुरा रोवला. या संशोधनात 1800 ते 1600 वर्षांपूर्वीच्या वाकाटक कालीन मंदिराचे अवशेष सापडले. या मंदिरामध्ये सापडलेल्या मूर्ती जागतिक दर्जाच्या आहेत. विशेष म्हणजे एक 12मुखी सदाशिव मूर्तीही सापडली आहे, जी भगवान शिवाची असून त्यांच्या डोक्याच्या भागाला 8 मुख, 2 खांद्यावर मुख आणि 2 मांडीवर अशी एकूण 12 मुख कोरलेली आहेत. आजपर्यंत 12मुखी सदाशिव कुठेही सापडलेले नाहीत.
तसंच मेंढराच्या रूपामध्ये असलेल्या भगवान कार्तिकची मूर्तीही सापडलेली आहे। पद्मपुरुष, पार्वती, शिव, ब्रह्मा, गणेश या सगळ्या मूर्ती जागतिक दर्जाच्या असून या विभागानं पुरातत्वाला दिलेलं हे देणं आहे। जिसमें सबसे जो इम्पोर्टेंट चीज़ है वो है आपके जो पीछे ये है महासदाशिव कहते हैं। ये महासदाशिव इसलिए कहा जाता है कि ये स्कल्पचर्स को अगर देखेंगे आप तो इसमें 12 सर है और ऐसा जो 12 सर वाला पूरे इंडिया में और कहीं नहीं है। ताला करके एक मध्य प्रदेश में जगह है जहाँ पे आपको 10 सिर वाला महासदाशिव मिलते हैं, बट ये एकमात्र अकेला प्रतिमा है जिसमें 12 सिर है और ये वाकाटक पीरियड के हैं। अगर आप देखते हैं तो ये सारे सैंडस्टोन से बने हुए हैं। 2 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्याची उभाळी इथं या विभागानं महापाषाण काळातील शैल वर्तुळाकार संशोधन केलं। त्या संशोधनामध्ये या विभागाला एक अत्यंत महत्त्वाचा शोध लागला। महापाषाण काळात म्हणजे जवळपास 2 ते 2,500 वर्षांपूर्वी आजची दातांची रूट कॅनल पद्धत तेव्हा देखील अस्तित्वात होती। एका शैल वर्तुळामध्ये 2 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्याच्या उभाळी इथं या विभागाने महापाषाण काळातील शैल वर्तुळाकार संशोधन केलं। त्या संशोधनामध्ये या विभागाला एक अत्यंत महत्त्वाचा शोध लागला। महापाषाण काळात म्हणजे जवळपास 2 ते 2,500 वर्षांपूर्वी आजची दातांची रूट कॅनल पद्धत तेव्हाही अस्तित्वात होती। एका शैल वर्तुळात सापडलेल्या मानवी सांगाड्याच्या दातांमध्ये मोती भरला असल्याचे अवशेष सापडले। त्यामुळे त्या काळामध्ये लोखंड, तांब, सोनं या धातूसोबत इतर मौल्यवान वस्तूंचाही उपयोग मानवानं आपल्या गरजेनुसार करायला सुरुवात केली होती। त्या काळात घोड्याला सजवण्याकरता लोहपत्राचा वापर केला जात होता। महिलांच्या शृंगारासाठी मणी तयार केले जात होते। हे विभागानं केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात पुढे आलंय। एक दांत जो है, दांत के ऊपर एक मोती की जैसे फिलिंग किया हुआ है। अगर इसकी इतिहास हम बात करते हैं तो नियोलिथिक पीरियड जो है नवपाषाण काल में वो प्रोटो डेंटिस्ट्री इन भाईवो बोलते हैं, जो टर्मिनोलॉजी इसको इस्तेमाल किया जाता है। मतलब जिंदा आदमी के दांत के कुछ जो उसमें खराबी होगी उसको सुधारने की कोशिश किया गया। सो प्रोटो डेंटिस्ट्री इन भाईवो उसका एग्जाम्पल जो है उभाड़ी में हमको एक दांत में मोती फिट किया हुआ दिखाई देता है। कोरोना काळात सगळी विद्यापीठं आणि महाविद्यालयं बंद असताना नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागानं याचा पुरेपूर उपयोग करून घेतला। आपल्या विभागात असलेल्या संग्रहालयाला पुनरुज्जीवित करून नव्या रूपात त्यांनी उभं केलं। त्याची दालनं सगळ्यांकरता खुली केली, ज्यामध्ये हा अनमोल प्राचीन जागतिक दर्जाचा ठेवा पाहायला मिळतो। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।